चुकाट इथे कराकर नोटा मोजायच्या 1 तारखेला आणि आपल्याला त्याच्या मोबदल्यात काहीच मिळणार नाही अशी अवस्था. इथंच होती ना ती गाडी? हो ही गेली. सगळ्यात भारी. अरे पण तहसीलदार पळाले ना. पुरवठा शाखा आहे का सर? कोण आहे मेन पुरवठा शाखेत आत्ता? तुम्हीच आहात का? त्या चिठ्ठ्या आणा, 2 चिठ्ठ्या आणा. अरे कॅमेरावाल्यांना पुढे येऊ द्या. नाना तुमचं निकम सर आहेत का? येतात का पुढे? मागे थांबा सगळे, या बाकीचे घेऊन जातात ना ना. पुढं थांबा सर. या सर या पुढे आपल्याकडे ना शिधापत्रिका बाहेर जर 3000 काही टगे लोक आहेत आपले त्यांना 3000 रुपये शिधापत्रिका मिळते आणि असं इमानदारीत असं काम करत राहिले की वर्षभर शिधापत्रिका मिळत नाही. आज आम्ही तुमच्याकडे आलो म्हणून तुमचाच दोष आहे हा असा अजिबात नाही. मी नाशिक तालुक्याचं पण काम पाहिलं तर असंच आहे. येवला तालुक्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे. तर असं का होतं? बिईंग ऑफिस वेअर तुम्ही काय त्याचं एक्सप्लेनेशन द्यायला मला? फायनल ऑथॉरिटी साहेब बघतात तहसीलदार साहेब त्यांनी ते तुम्हाला सांगतात साहेबांकडे. नाही पुरवठा विभागाच्या तुम्ही प्रमुख आहात ना? हो पण मेन सगळ्यात मेन तहसीलदार साहेबच असतात, तहसीलदार असतात. त्यांना नाही विचारणार मी. हा सगळा हॉल तुमच्याकडे आहे. हे सगळे लोक तुमच्या अंडर आहेत. युअर बॉस. हो पण पूर्ण फायनल ऑथॉरिटी होती पण कुठल्या तहसीलदार साहेबच असतात ना, कुठल्या तहसीलदार. ते मान्यच आहे. थांबा, ते मान्यच आहे. तुमच्या टेबलची ती रिस्पॉन्सिबिलिटी यू शुड अँसर मी. हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. तुम्हाला ते देता येत नसेल तर माझा पगार दिलेला वाया जात आहे आणि त्याची मला लाज वाटते की मला उत्तर मिळत नाही. लोटालोटीचा कार्यक्रम तो लोटालोटीचा कार्यक्रम साहेब आहेत का? हे ताबडतोब किती वाजले? झालं पाहिजे. त्यांच्या पुढे कुठं होतं काय किती वाजले? पॉझिटिव्हली यांना किती वाजले? इथंच आहे का गेले मी. तहसीलदार साहेबांच्या टेबलला आहे? चेक करावं लागलं, आधार कार्ड लागलं आपल्याला चेक करावं. आधार कार्ड साहेबांकडे. हे दुय्यमचं आहे काही त्याच्यात दुय्यमसाठी दिलं आहे ते. दुय्यमसाठी म्हणजे सेतूमध्ये हां ऑनलाईनला सर वर्ष 1.5 वर्ष लागतो. ऑनलाईन तारीख बघा ना पावतीवर. सर दुसरा विषय सर 14/10/2024. ऑनलाईन किती दिवसात होतं विचारा पर्यंत सेतूमध्येच आहे. आधार कार्ड आहे का काका तुमच्याकडे? थांबा 2 मिनिट थांबा. ऑनलाईन किती दिवसात होतं विचारा. थांबा ना मॅडम. मी मुद्द्यावर स्टिकी आहे. तुम्ही विषयांतर करू नका. मुद्दा भरगटवू नका. ओके 3000 रुपये दिले रेशन तर इथून रेशन कार्ड मिळतं आणि जर असं लाईनमध्ये उभं राहिलं तर 3 महिने झालेले आहेत. काही उत्तर नाही आणि तुम्ही जे तहसीलदारांकडे अंगुली निर्देश करत आहात ते चालणार नाही. तुम्ही साहेबांशी उद्या परस्पर बोलून घ्या ना की साहेबाला नाही चालणार. नाही चालणार. तुम्ही फायनल इथे प्रमुख फायनल आहात. ऑथॉरिटी हे हे बघा तहसीलदारच तुमचं असतात. पद मला इथे कुठे वरती समोर. हे बघा कार्यकारी दंडाधिकारी कोण मी माझी आहे? आत्ताच झाली आहे तिथे ते मिटकरी आहेत, ते रजेवर येतात. पण पद हेच आहे का तुमचं? नाही तुमचं पद काय आहे? निरीक्षण अधिकारी निरीक्षण अधिकारी बर. आता नव्याने क्रिएट झालेले आहे आणि त्याच्यामुळे हे मला पूर्णपणे माझे म्हणजे सगळे काम हे साहेबच बघतात. मेन बॉस कुठल्या पण तहसीलला तुम्ही विचारा ते साहेबच असतात. म्हणजे बाकीचे कुठल्याही तहसीलला विचारा तुम्ही. पुरवठा अधिकारी जो असतो ते तुमचं पद नाही का? पुरवठा अधिकारी जो वेगळा बसतो तो नाही का? तुम्ही पुरवठा निरीक्षक. तुम्ही पुरवठा निरीक्षक आहात का? हा, मग तुमच्याकडे ना तुम्हाला तुम्हीच फायनल आहे मॅडम हां तुम्ही चेक करून देणार आहे ना पुढे असं नका नका. काही म्हणजे बाकीचे टेबल व्यर्थ आहे असं म्हणायचं तुम्हाला. काय बाकी टेबलचा काही विषयच नाही का? कुठला विषय? हे इथं काहीच जबाबदारी नाही का टेबलला इथं? या सगळ्यांचे बॉस आहे ना तुम्ही 7-8 टेबल दिसते यांचे बॉस आहे तुम्ही. कार्डाचं नाही आहे. कार्डाचं सगळं फायनल ऑथॉरिटी साहेबांकडेच आहे. साहेब बघतात. तर तुम्ही साहेबांशी बोलून घ्या त्या विषयावर. सगळ्या तुम्हाला साहेब पण सांगतील. आम्ही भेटलो सरांना बाहेर गेले पण आले. कुठल्या पण तहसीलला कुठे पण नाही साहेब मग बघतात. तुमच्याकडे
रेशन कार्डचं येतच नाही का इथे काही? रेशन कार्डच्या संदर्भात इथे येतच नाही का रिन्युएशनचं वगैरे सर हेच किंवा नवीन देण्याचं तुमच्या टेबलला येत नाही का? डायरेक्ट शेतूतून साहेबांकडे हेच जातं का? हेच ऑनलाईन करतो एक रेशन मिनिट थांबा ना. हा लॉगिन डायरेक्ट जातो शेतूतून डायरेक्ट साहेबांकडे जातं का? तुमच्यापर्यंत येत नाही? नाही मला हार्डली 8 दिवस झाले मला एक लॉगिन जोडलेली आहे 8 दिवस झाले तुम्ही पाहिलं का आतापर्यंत रेशन कार्डच्या बाबतीत? तुम्ही पण नाही पाहिलं. ऑनलाईन किती दिवसात झालं तुमच्याकडे येतच नाही का रेशन कार्डचा काही संबंध नाही? ऑनलाईनच येतं फक्त ऑनलाईन किती दिवसात झालं पाहिजे? ऑनलाईन काय 45 दिवस बरोबर. 1.5 महिना. यांची 3 महिने झाली होत नाही. हो हे 45 दिवस किंवा तुमच्या RTIचे 29 दिवस आहे ना, हे मुद्दाम काय ना माहिती नाही. व्हॉलीबॉल फुटबॉल सरजी, खेळत करतात मी स्वतः माहिती अधिकार टाकल्यानंतर इथलं कांबळे म्हणून साहेब आहे, त्यांनी आजपर्यंत कोणतंही उत्तर मला दिलेलं नाही आणि ते देतच नाही. आणि साहेब पळून गेले ना आता. आम्हाला पहिले पळून गेले. पळून गेले तहसीलदार, दात विचकटून आहे ना तहसीलदार पळून गेले, पॉझिटिव्हली पळून गेले. दात विचकटलं त्या माणसानं, त्याची आम्हाला लाज वाटते. आणि मॅडम मी पुन्हा तुम्हाला 2 हात तिसरं मस्तक जोडून विनंती करतो की तुम्ही कॉम्पिटंट अथॉरिटी आहात, या टेबलाच्या तुम्ही जबाबदार आहात, तुमची अकाउंटेबिलिटी तुम्ही प्रूव्ह करीत नाही आहात, तुम्ही जबाबदारीनं उत्तर देत नाही आहात, जबाबदारी अंगावर घेत नाही आहात, त्याची मला लाज वाटत आहे. आणि आम्ही जो पगार देतोय तो वाया जातोय. मला उत्तर हवं आहे. उत्तर नाही देणार असणार तर आम्ही इथे सगळे खाली बसणार आहे. आणि रघुपती राघव राजाराम हे भजन करून तुम्ही अजून सक्षम नाही जाणार. सगळ्या ठिकाणी उद्या सांगताय तिथे बी तुम्ही उत्तर द्या. काय करायचं ते करा. नाही तुम्हाला जॉईन होऊन किती वर्ष झाले? किती दिवस झाले? हो सेम आहे सगळीकडे. माझ्या महाराष्ट्र राज्यात महसूल खात्याचं काम, पुरवठा विभागाचं काम सर्वत्र सारखंच आहे. तुमचं काय मत आहे? काहीच बदल नाही मॅडम. नागपूर आणि मला एक काळजी घेऊ द्या, मला तुम्ही महिला असल्याचं कृपया विधान करू नका. कारण मी परत सांगतो, निर्भय महाराष्ट्र पार्टी प्रत्येक महिला अधिकाऱ्याचं हे वाक्य खोडून काढते की मी महिला आहे. महिला आणि पुरुष दोघांना पगार सारखा. एकदा का अधिकारी झाला नाही आम्ही क्लिअर करतो. आम्हाला लई त्रास आहे, आम्हाला लई त्रास आहे, आम्हाला लई त्रास आहे. टाईम चालू आहे मॅडम, काहीच नाही. तुमचं पण तर पगार सारखा असतो, जबाबदाऱ्या सारख्या असतात, पदोन्नत्या पण सारख्याच होतात. तर आम्हाला रिझल्ट पाहिजे. आणि अधिकारी हा अधिकारी असतो, तो पुरुष अथवा स्त्री नसतो. त्यामुळे आम्हाला उत्तर पाहिजे. आता आम्ही खाली बसणार आहोत आणि आमचं भजन कीर्तन चालू होणार आहे. नाही आम्ही नाही जाऊ देणार. हम जाने देंगे किसी को, हम किसी को नहीं जाने देंगे. रिस्पॉन्सिबली आन्सर पाहिजे आम्हाला. नाही केवळ इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर ड्युटी. युअर पार्ट अँड पार्सल ऑफ सर काय म्हणते सर उत्तर नाही भेटून. सर काय म्हणता ऐकू द्या आम्हाला. तुमचं गौरव काढून टाका. मग ते निघून गेले. मला अभिमान आहे म्हणजे माझ्या सगळ्या. त्यांनीच टाइम सांगितला, आम्ही इतक्या वेळ थांबतो चालले गेले. सक्षम आहेत सगळे. 7 वाजले, 6:15चा टाइम आहे. पॉझिटिव्ह काम आहे तुमचं. रेशन कार्ड बद्दल बोलते पेंडिंग काय मॅम, स्पीकरवर. साहेबांकडे आहे ते मला साहेबांशी बोलायचं आहे. सर वंदे मातरम. हा म्हटलं पुरवठा विभागामध्ये मॅडम मिटकरी ना पुढे बावनकुळे मॅडम आहेत माझ्यासमोर. आणि त्यांना मी विचारणा केलेली आहे की 3,000 रुपये भरून काही टगे लोक इथे रेशन कार्ड देतात आणि आम्हाला ते मिळतं. पण आम्ही जर रांगेत उभं राहून जर रेशन कार्ड मागितलं तर आम्हाला 3 महिने मिळतं. आमच्याकडे 2 पावत्या आहेत, त्या आम्ही त्यांना दाखवल्या. तर त्या म्हणाल्या की मी या टेबलाची जबाबदारी माझी नाही, माझ्या मोठ्या साहेबांची आहे. तर आमचा दावा आहे की या मॅडम पुरवठा अधिकारी जर आहेत तर या सगळ्या कक्षाची जबाबदारी त्यांची आहे. आणि जर त्यांना उत्तरं देता आली नाही तर त्याचं उत्तर तुम्ही द्यावं असं आमचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? त्यांनीच सांगितलं साहेब उत्तर देतो.
बर आपण रेशन कार्ड मागणी केलेली आहे 15,000 कार्डाची. बर तर आता कोणाची पेंडिंग असेल हां. तुमच्याकडे काही पावत्या आहे आहे 2 पावते आहेत सर. हा 2 पावत्या आहेत. त्यांना जोपर्यंत शासन तिकडून आपल्याला मोरे रेशन कार्ड दिले जात नाही तोपर्यंत आपल्याला कुठलंच कार्ड इश्यू करता येणार नाही, कारण आपल्याकडे कार्ड शिल्लक नाही. बर शासनाकडे मागणी केली आहे. हा इष्टांक मिळालेला आहे का सर? इष्टांक मिळालेला आहे. किती मिळाला आहे? इष्टांक मला वाटतं 12 का 11,000. ऑनलाईन का होते? हां तर ते ऑनलाईन नाही होत सर 3-3 महिने. हा ते तर सर्व खराब होतं 1.5 महिने. एक महिन्यात माझ्यासाठीच बंद होती आमची 1-1 महिना. 8 दिवसापासून बर झालेलं आहे. बर ठीक आहे सर ओके. चाललं ऐका हे जे ठोकळेबाज उत्तर आहेत ना तहसीलदारापासून खालच्या माणसापर्यंत तर त्याचीच आम्हाला लाज वाटते. इष्टांकाचा विषय असू द्या, शिधापत्रिकेचा विषय असू द्या. अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. जर तुम्हाला रेशन कार्ड वाटायला जर पुस्तकं छापलेले नाही आहेत ना तर तुम्ही झोपा काढता का? किती दिवसापासून नाही आहेत तुमच्याकडे आणि सरकार तुम्हाला ते पुस्तकं का छापून देत नाही? अडचण काय? जनतेसमोर तुम्ही ते क्लिअर केलं पाहिजे. आणि अधिकारी आणि कर्मचारी ज्या बेजबाबदारपणे उत्तरं देतात ना त्याची आम्हाला लाज वाटते. आता पुरवठा अधिकाऱ्याला कमीत कमी 1,00,000-1.5 लाख रुपये पगार असणार आहे आणि पुरवठा अधिकारी सक्षम नाही. बावनकुळे मॅडम अक्षम मॅडम आहेत त्याची आम्हाला लाज वाटते, त्याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. तर हे सगळं सरकारी काम जे आहे ना 6 महिने नाही 3-3 वर्ष थांब. सरकारी काम 3 वर्ष थांब. सरकारी काम 3 वर्ष थांब. आणि आता इथेच हीच ती ऐतिहासिक जागा. इथे आम्ही तहसीलदारांना भेटलो होतो. इथेच तहसीलदारांना भेटलो होतो. वाजले किती सांगा? ही जागा होती ती. या जागेवर तहसीलदारांना 7 विचकटून आम्हाला उत्तर दिलं. साहेबांच्या भाषेत हा. साहेबांच्या भाषेत 6 महिन्याचं आणि उत्तर असं आहे. आता 6 वाजून 3 मिनिटं झालेले आहेत. 6 वाजून 3 मिनिटं झालेले आहेत. 6 वाजून 3 मिनिटं. निकम सर सर या लवकर टायमिंग बघून घ्या. दाखवा. 6 वाजून मोठं काढा ना मोठं. हा 6 वाजून 3 मिनिटं आहे बघा. दाखवा 6 वाजून 3 मिनिटं 3 मिनिटं झाले. 6:30 वाजता मला वाटतं जायला पाहिजे. 6 वाजून 15 मिनिटांनी जायला पाहिजे होतं. तहसीलदार आमच्या नाकावर टिचून निघून गेलेला आणि काय सांगून गेलेला आहे? अरे तुम्हारे जैसे तो 56 आते और मैं कैसे आवाज निकलता हूँ टकॉक टकॉक आणि टकॉक 3 टाइम खोलतो तुम्हाला मी. असं त्यांनी सांगूनच गेले ते आम्हाला कृतीतनं सांगितलंय. तर अशा तहसीलदाराचे आणि आम्ही त्याला विचारतो काम का करत नाही? तो म्हणतो पॉझिटिव्ह वे मध्ये घ्या असं उत्तर देणाऱ्या तहसीलदाराची लाज वाटते, आणि इथून दाताड विचकटून गेलेल्या त्या तहसीलदाराची लाज वाटते, लाज वाटते. त्याला पुरवठा अधिकारी काम करत नाही विचारलं तर त्याचं उत्तर चुकीचं देणाऱ्या तहसीलदाराची लाज वाटते, लाज वाटते. आणि हालचाल रजिस्टर मेंटेन करत नाही त्याच्यावर हा कुठलाच अंकुश ठेवत नाही अशा तहसीलदाराची लाज वाटते, लाज वाटते. अशा बेकाम चुकार तहसीलदाराची लाज वाटते, लाज वाटते. 60% लोक अगोदरच पळून गेलेले आहेत त्याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. आजचा पूर्ण पगार खाणाऱ्या या फुकट्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. अशा काम चुकारांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. 3,000 इथे शिधापत्रिका मिळते आणि जर रमरात उभं राहिले तर 3-3 महिने आम्हाला शिधापत्रिका मिळत नाही. या परिस्थितीची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. या परिस्थितीचा साक्षीदार आमचा मोठा नोकर तहसीलदार काम करत नाही याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. लाज वाटते, लाज वाटते. लाज वाटते, लाज वाटते. आणि एक असं सांगायचं होतं आम्हाला हे तहसील कार्यालय आहे ना यांच्या आबरूचे लक्तर लोंबवा ना नांदगावच्या शिवाय. आणि हे बघ 1 मिनिट झाला की त्यांना सांग. आणि सर घ्या तुम्हाला 20 सेकंद आहे तुम्हाला. हो कट झाला. टोपी घाल ना अमोल हमारे टोपी घालू त्याला. कोणाची टोपी नाही रे अजून? रवी वरती रे. बाकीचे जा तिकडं.
इतके जण इकडे तिकडे फिरू राहिले. एक या दोन मी कोणाला बाहेर बर 10 सेकंद मी घोषणा देऊन घेतो. होय ऐका रे. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद 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 जिंदाबाद. काम चुकार भ्रष्टाचारी लाचखोर भ्रष्टाचारी मालक 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 मुखी बिचारी कुणी आका निर्भय मनाने स्वातंत्र्य माझे. तर सगळ्या ऑफिसेसमध्ये आता आम्ही नांदगावमध्ये आलो. सगळ्या ऑफिसेसमध्ये महाराष्ट्रात कुठेही जा ठोकळेबाज उत्तर असतं सर्व्हर जाम. जर तुमचं सर्व्हर जाम असतं तर झकमाराला ते ऑनलाईन ठेवलं का? मॅन्युअल करायला पाहिजे ना. सर्व्हर जामचे महिना सर्व्हर जाम सांगतात. परत दुसरी एक अजून पळवाट असते की माझ्याकडे चार्ज आहे. एकेका व्यक्तीकडे जर 4 पदांचा चार्ज दिला जातो तर शासनाचा धिक्कार आहे हा. एवढे सगळे क्वालिटीचे लोक असताना, एवढी मोठी लोकसंख्या असताना तुम्ही पदभरती का करत नाहीत? जर पदभरती केले तर जनतेचे प्रश्न सुटतील. एका उपकार करायला आमच्या डोंबल्यावर बसले का? तर याचा विचार शासनाने केला पाहिजे. आम्ही धिक्कार करतो या गोष्टीचा शासनाचा. आता दुसरा मुद्दा मांडायचा असेल तर दुसराही मांडून द्यावी. हे दुसरा हाच होता. ऑनलाईन ते रेशन कार्ड खूप कमी पैशात बस भेटते सर पण करून. चल ऑनलाईन खालच्या बाहेर रेशन कार्ड खूप कमी पैशात तयार करून भेटते. जास्त पैसे एवढे जवळ आहे हे बघा. मी असं म्हणेल ना, या ध्वजाकडे पाहून मी तुम्हाला सांगतो मग तिकडून लगेच माझ्याकडे या. ते नाही त्याच्यावर नाही बोलणार. नुकताच 26 तारखेला आपला प्रजासत्ताक दिन साजरा झाला. हाच तो माझा राष्ट्रीय ध्वज आहे, तिरंगा. पण या तिरंग्याला स्मरून यांनी रोज माझ्या देशाप्रती आणि जनतेप्रती निष्ठा ठेवून काम करायला पाहिजे. इथं काम होत नाही याची आम्हाला आज आम्ही नांदगाव तहसील कार्यालयावर आलेलो होतो. बघा नाव बघा, किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आम्ही आणि किती भ्रष्टाचारी काम आहे बघा. ही कमान सुद्धा पडलेली आहे. ही कमान जशी पडली, तिने जशी मान टाकली तसं कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा मान टाकली. आणि त्यांनी मान टाकली म्हणून आता आमची मान कापली आणि आमची कामं होत नाही. तिथं शिधापत्रिकेबद्दल विचारायला आलो होतो. याच नांदगाव शहरामध्ये गल्लोगल्ली 3-3 हजार रुपये घेऊन टगे राजकीय पुढारी, टगे राजकीय कार्यकर्ते आणि काही दलाल हे सगळे लोक इथं 3,000 रुपये भरले की शिधापत्रिका देतात. किती? 3,000 भरले की ज्याची किंमत आहे 20 किंवा 40 रुपये अशी शिधापत्रिका रांगेत आपण मागितली तर मिळत नाही. याची आम्हाला अरे काम चुकार भ्रष्टाचाऱ्यांची आम्हाला